नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. तर नागराज आता सुमनसाठी दूध घेऊन आलेला असतो आणि तो सुमनला ते दूध प्यावं म्हणून समजावत असतो. सुमन मात्र त्याचं काहीही ऐकत नाही. तर नागराज सुमनला बोलतो की अगं तू रोज किती करत असतेस माझ्यासाठी, माझं मात्र कधी या सगळ्याकडे लक्षच नसतं आणि म्हणूनच तुला आवडतं म्हणून मी तुझ्यासाठी साखर टाकलेलं दूध घेऊन आलो आहे. नाही म्हणजे तुझ्यासारख्या सुगरणीला साखर टाकलेल्या दुधाचं कौतुक काय असणार म्हणायला, पण तरी देखील तुला आवडतं ना म्हणून मी घेऊन आलो आहे वगैरे. त्यावर सुमन त्याला स्पष्टच सांगते की मला नकोय ते दूध. त्यावर आता नागराज तिला बोलतो की अगं मी खरंच सांगतोय तुला की मी एक बिझनेस डील करायला गेलो होतो, पण ती डील मात्र काही झालं नाही. माझं बिझनेसचं काम मात्र काही झालं नाही आणि त्याचमुळे मी खूप टेन्शनमध्ये आलो होतो, खूप डिप्रेशनमध्ये गेलो होतो, खूप चिडलो होतो आणि म्हणूनच रागाच्या भरामध्ये चिडून माझ्याकडनं असं झालं. पण अगं तू मला माफ कर वगैरे तो असं बोलत असतो. मात्र सुमनचा त्याच्यावर विश्वासच नसतो की हा खरं सांगत असेल. तिची खात्री असते की नागराज नक्कीच महिपतला भेटायला गेला असणार आहे. त्यामुळे ती नागराजच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते. तर नागराज तिला समजावतो की अगं राग आल्यानंतर माझ्या हक्काच्या माणसावरच मी राग काढणार ना, अजून कोणावर काढणार आहे. तू ऐक माझं, हे दूध पी तरच मी असं समजेल की तुझा माझ्यावरचा राग आता गेलाय म्हणून. सुमन मात्र काही ते दूध प्यायला तयार नसते. त्यावर सुमन बोलते की त्यापेक्षा तुम्हीच माझं ऐका ना, तुम्ही अजूनही त्या महिपतला भेटायला जाताय, त्याच्याशी असलेली मैत्री तोडा वगैरे ती आता नागराजला समजावण्याचा प्रयत्न करत असते. तर नागराज देखील आता तिला खोटं खोटं सांगतो की अगं आता मी तुला कसं समजावू, माझा खरंच त्या महिपतशी काहीच कॉन्टॅक्ट नाही आहे. मी खरं सांगतोय तुला, अगदी तुझी शपथ, मी त्या महिपतला भेटत देखील नाही आहे. आता मात्र सुमन विचार करत असते की हे माझी नक्की खोटी शपथ घेत आहेत की हे खरं बोलतायत की यांचा महिपतशी काही कॉन्टॅक्ट नाही आहे. आणि ती नागराजच्या हातातून ते दूध घेते आणि दूध पिते. ते दूध पिल्यानंतर नागराज तिला बोलतो की ठीक आहे, तू थोडा वेळ आराम कर, मी आलोच तेवढ्या वेळात. आता सुमन उठते, तो दुधाचा ग्लास ठेवते आणि परत तिचं काम करायला जाते. तर आता मात्र तिला चक्कर आल्यासारखं होतं, तिचं डोकं गरगरायला लागतं आणि अचानकच सुमन चक्कर येऊन तिथेच बेडवर कोसळते. तर नागराज मात्र खोलीच्या बाहेर जाऊन खिडकीतून हे सगळं काही पाहत असतो आणि स्वतःच मनाशी बोलत असतो की आता अर्धा तास काही ही उठत नसते, त्यामुळे आता तर काही हिची कटकट नाही, मी माझ्या कामाला निघून जाऊ शकतो. आणि तो लगेचच इकडे महिपतला डांबून ठेवलेलं असतं तिकडे यायला निघतो. तर तन्वी मात्र आधीपासूनच तिथे नागराजची वाट पाहत बसलेली असते व स्वतःशीच बडबडत असते की कधी येणार आहे हा नागराज काका, अजून किती वेळ वाट पाहायची, त्याला माहीत नाही का मला घरी जायचं आहे वगैरे. तेवढ्यातच मागून महिपत बोलतो की काय झालं, पार नागराज काका म्हणजे एरवी तुझ्याला नागोबा म्हणत असतेस तोच ना. त्यावर तन्वी बोलते की हो, जो अचानक कधीही डसू शकतो ना त्याला नागोबाच बोलतात वगैरे. त्यावर महिपत बोलतो की तुम्ही दोघांनी मला किडनॅप केलं, इथं बांधून ठेवलं आणि दोघं जण मिळून माझ्यावर पहारा देत आहे. तुम्हाला काही इतकं सोपं वाटलं का? तुम्ही जो काही हा खेळ खेळताय ना, हा सगळा खेळ मी झोपेत सुद्धा खेळू शकतो वगैरे. आता तो तन्वीला चिडवून देतो. त्यावर तन्वी खूप जास्त चिडते व बोलते की हे पहा अण्णा सर, उलट मला तुम्हाला इथून लवकरात लवकर बाहेर काढायचं, पण तो नागराज मात्र ऐकत नाही आहे. हे सगळं तुम्हाला किडनॅप करायचं, बांधून ठेवायचा प्लॅन जो होता ना तो नागराजचाच होता. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी अजून देखील तुमच्याच टीममध्ये आहे. तुम्हाला साक्षीपर्यंत काही निरोप द्यायचा आहे का? मला द्या ना, मी देते तिला निरोप. त्यावर महिपत बोलतो की मी काय बावळट आहे का की तुला साक्षीपर्यंत पोहोचवायला वगैरे. आणि हे सगळं काही बोलणं नागराज तिथे येऊन ऐकतो आणि तो लगेचच तन्वीचा गळा दाबतो व तिला बोलतो की काय म्हणालीस तू? काय म्हणालीस की हे सगळं मी केलं आहे? अगं हा
किडनॅपिंगचा प्लॅन तुझा होता. तू गेली होतीस महिपतचा शोध घ्यायला तुळजापूरला आणि तिथे गेल्यानंतर तू मला देखील फोन करून तिथे बोलावून घेतलंस आणि असं किडनॅप करून बांधून ठेवायचा प्लॅनसुद्धा तुझाच होता, समजलं का? तेवढ्यातच महिपत बोलतो की काय एकमेकांवर चिखलफेक करताय वगैरे. तेवढ्यात नागराज त्याला बोलतो की ए तू गप रे, आणि तन्वीला बोलत असतो की तू तू अजिबात विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाही आहेस. काय सांगत होतीस त्याला की मी डांबून ठेवलंय वगैरे. त्यावर आता तन्वी खूप चिडते व बोलते की तुम्ही विसरू नका, मी हे सगळं काही तुमचं कारस्थान, तुमचा खरा चेहरा रविराज किल्लेदार समोर आणू शकते. त्यावर नागराज बोलतो की हो, कोण आणणार आहे? तन्वी सुभेदार की बबली लोखंडे? काय सांगणार आहेस तू किल्लेदारला वगैरे. आणि तेवढ्यातच महिपत त्यांच्या हातून सटकतो व बोलतो की ठीक आहे, तुम्ही दोघं भांडत बसा, मी निघतो इथून. आणि त्यांना चकवा देत महिपत तिथून फरार होतो. आता हे दोघेही महिपतचा पाठलाग करत महिपतच्या मागोमाग पळत असतात. तर नागराज पुढे पळत असतो महिपतचा पाठलाग करण्यासाठी आणि त्याच्या मागोमाग तन्वी असते. तर महिपत एका ठिकाणी खूप सारे ड्रम वगैरे ठेवलेले असतात, त्यांच्या आडोशाला लपतो. आता जसा नागराज निघून जातो तसा महिपत बाहेर येतो आणि तेवढ्यातच तन्वी तिथे पोहोचते. आता महिपत जो असतो तो तन्वी समोर येऊन उभा राहतो. तन्वी खूप घाबरून गेलेली असते आणि तेवढ्यातच मागून नागराज महिपतच्या डोक्यामध्ये एक काहीतरी बॉटल वगैरे मारतो आणि महिपतला दुखापत होते आणि तो बेशुद्ध होऊन खाली कोसळतो. आता तन्वी खूप जास्त घाबरून जाते व नागराजला बोलते की हे काय केलं तुम्ही? अहो हा मेला बिला तर तुम्हाला काही अक्कल आहे का? आता नागराज खूप चिडतो, तिच्या कानाखाली मारतो आणि बोलतो की काय ए लायकीत राहायचं, माझी अक्कल बिक्कल काढायची नाही. आता मेलाय का तो? नीट पहा बरं, फक्त बेशुद्ध झालाय तो. आणि आता दोघे मिळून देखील महिपतला तिथून उचलतात. आता नागराज मात्र खूप जास्त चिडलेला असतो तन्वीवर व बोलतो की तू निघ इथून पुढे काय करायचंय ना ते माझं मी बघेल. तेवढ्यात तन्वी बोलते की अहो पण याच्यावर लक्ष ठेवायला हवंय आपल्याला वगैरे. त्यावर नागराज तिला बोलतो की तू काय करत होतीस? तू पहारा देत असताना देखील त्याने त्याचे हात कसे काय सोडले आणि कसं काय निसटला बरं तो? आता तन्वी बोलते की मला काय माहिती तो कसा काय निसटला, मी नीटच पहारा देत होते वगैरे. नागराज मात्र तन्वीवर खूप जास्त चिडलेला असतो. आता ते दोघेही मिळून महिपतला उचलतात. त्यावर नागराज महिपतला खांद्यावर उचलून घेतो आणि बोलतो की तू लांब राहायचं, हात नाही लावायचा अजिबात आणि निघ इथून. याचं काय करायचं ना ते मी पाहतो. आणि विचार करत असतो की ह्या पोरीवर अजिबातही विश्वास ठेवायला नको. आता महिपतला अशा ठिकाणी लपवतो ना की कोणाला संशय देखील येणार नाहीये. तर इकडे सुभेदारांच्या घरामध्ये सर्वजण रात्रीचं जेवण करत असतात. तेवढ्यातच अस्मिता सायलीला बोलते की सायली, माझं बाळ आल्यावर ना ते म्हणेल की मम्मा तू काही स्वयंपाक करू नकोस, जेवण बनवू नकोस, मला सायली मामीच्या हातचंच खायचं आहे. तेवढ्या सायली बोलते की हो, मला तर आवडेल तुमच्या बाळासाठी जेवण बनवायला वगैरे. आणि तेवढ्यातच तिथे अश्विन येतो. अश्विन इकडे तिकडे पाहतो. खरं तर तो तन्वीला शोधत असतो, पण तन्वी मात्र त्याला तिथे कुठेही दिसत नाही. त्यामुळे तो लगेचच तन्वीला फोन करतो. तेवढ्यात कल्पना सगळ्यांना बोलते की तन्वीचं हे आजकाल जरा जास्तच झालंय. दिवसभर न सांगता बाहेर असते ती, कुठे जाते ना देव जाणे. ह्या पोरीचं काय चाललेलं असतं देव जाणे. आणि तेवढ्यातच तिथे तन्वी येते. त्यावर अश्विन तिला विचारतो की अगं मी तुला किती फोन करत होतो, तो फोन का नाही उचलला? त्यावर तन्वी सांगते की अरे फोन पर्समध्ये होता ना म्हणून नाही आवाज ऐकू आला मला. तर सायलीच्या लक्षात येतं की तिचा गाल सुजलाय. त्यावर सायली तिला विचारते प्रिया, अगं तुझ्या गालाला काय झालं? गाल का सुजलाय तुझा? आता मात्र तन्वी लगेचच केसांनी तो गाल कव्हर करते आणि बोलते की काही नाही, माझी थोडी दाढ दुखते ना म्हणून मग सूज आली आहे वगैरे. त्यावर अश्विन तिला बोलतो की अगं मी केव्हाची वाट पाहत होतो तुझी, मला तुला खूप काहीतरी सांगायचं होतं. त्यावर तन्वी बोलते की का, काही झालंय का? त्यावर अश्विन बोलतो की नाही, काही झालं नाही आहे, पण काहीतरी होणार आहे. आणि त्याच्या हातामध्ये असलेलं इन्व्हलप तो आता तन्वीच्या हातामध्ये देतो. आता तन्वी ते उघडून पाहते तर त्याच्यामध्ये 2 फ्लाईटचे तिकीट असतात.
आता ते तिकीट पाहिल्यानंतर तन्वी विचारते की हे काय तिकीट्स? त्यावर अश्विन सांगतो की हो, फ्लाईटचे तिकीट्स आहेत ते. मी 7 दिवसाची मालदीवची हनीमून ट्रिप प्लॅन केली आहे आपल्या दोघांसाठी. आता हे ऐकल्यानंतर मात्र तन्वी खूप जास्त चिडून जाते. आता खरं तर तिला इकडे राहून महिपतवर लक्ष ठेवायचं असतं, तर अश्विन मात्र 7 दिवसांसाठी तिला ट्रिपवर घेऊन जाणार असतो. आणि अश्विन तिला सांगतो की हो, आणि उद्या सकाळचीच फ्लाईट आहे, आपल्याला उद्या सकाळी लवकर निघायचं आहे, त्यामुळे ना लगेचच पॅकिंग करायला घे तू. आणि हो, तुझे सगळे कपडे अगदी छान छान ड्रेसेस वगैरे घे तू. आता तिला सांगत असतो की लगेचच तयारी करायला लाग, आपल्याला सकाळीच निघायचं आहे वगैरे. पण तन्वीला मात्र इकडे महिपतवर लक्ष ठेवायचं असल्यामुळे ती मात्र या ट्रिपला जाण्यात काहीच इंटरेस्टेड नसते. ती खूप चिडते अश्विनवर आणि आता अश्विनला बोलते की अरे पण तुला जर मला सरप्राईजच द्यायचं होतं तर तू गुलाबाची फुलं आणायचेस, एखादा छानसा ड्रेस आणायचास. हे काय सरप्राईज आहे? 7 दिवस ट्रिपला जातोय आपण, 7 दिवस, तुला कळतंय का? अरे माझे 7 दिवसाचे पुढचे प्लॅन्स आणि त्याचं काय, म्हणजे मी सगळं कॅन्सल करून तुझ्याबरोबर फिरायला येऊ का आता? आता हे सगळं ऐकल्यामुळे अश्विन खूप हैराण झालेला असतो. तर तन्वी मात्र त्यालाच दोषी ठरवत असते व बोलते की तू काय समजतोस, तू मला असं गृहीत कसं काय धरू शकतोस? म्हणजे तुला काय वाटलं की तू जे सांगेल ते मी ऐकेल का? तू काय मला तुझ्या तालावर नाचवतोयस का? आता हे ऐकल्यावर मात्र अश्विनच्या तर पायाखालची जमीनच सरकते. त्यावर अश्विन विचारतो, असे काय प्लॅन्स आहेत ग तुझे आठवडाभराचे? तुला कळतंय का की मला हॉस्पिटलमधनं सुट्टी मिळणं किती मुश्किल आहे, आणि तरी देखील मी तुझ्यासाठी 7 दिवसाची सुट्टी अरेंज केली आहे. नाही म्हणजे मागे पण आपल्याला तुळजापूरला सोबत जायचं होतं, पण माझ्या सुट्टीमुळे जमलं नाही, आणि म्हणूनच आता मी तुझ्यासाठी हे सरप्राईज प्लॅन केलं आहे. आणि कसले प्लॅन्स आहेत तुझे? त्यावर तन्वी सांगते की हो, माझी एक मैत्रीण येणार आहे US वरून, मला तिला भेटायचं आहे, मला दातांच्या डॉक्टरकडे पण जायचं आहे, आणि एक फॅशन डिझायनिंगची कॉन्फरन्स आहे तिथे पण जायचं आहे मला. त्यावर आता अश्विन खूप चिडतो, त्याला काही हे तन्वीचे कारणं पटत नाहीत व तो बोलतो की तुझ्यासाठी मी सगळ्यांशी वैर घेतलं आहे, आणि तुझ्याकडून मला काय मिळतं आहे की हे आरोप की मी तुला तालावर नाचवतोय वगैरे. ठीक आहे, आपण कुठेच जाणार नाही होत. आणि तो ते तिकीट फाडून टाकतो आणि त्याच्या रूममध्ये निघून जातो. त्यानंतर मात्र तन्वी देखील आता एकदा सगळ्यांकडे पाहते आणि तिथून निघून जाते. पण घरातील सगळेच जण खूप हैराण झालेले असतात तन्वीच्या अशा वागण्यामुळे. त्यावर कल्पना बोलते की काय म्हणावं या मुलीला, अश्विन किती प्रेमाने तिला ट्रिपवर घेऊन जात होता. त्यावर आता प्रताप बोलतो की त्याने हे सगळं स्वतःहून ओढवून घेतलंय. तर अस्मिता बोलते की हो ना, पण अशी कुठली मुलगी आहे की तिच्या नवऱ्याने असं सरप्राईज हनीमून ट्रिप बुक केलेली असताना ती असं करेल, कुठल्या जगात असते ही? त्यावर सायली बोलते की अस्मिता ताई, ही या प्रियाचं ना जगच अगदी वेगळं आहे, वेगळ्याच जगात राहते ती. तितक्यातच अर्जुन बोलतो की हो, पण तिने असं कुठलं महत्त्वाचं तिचं काम आहे की ज्यासाठी तिने इतकी मोठी ट्रिप कॅन्सल केली असेल? तर इकडे किल्लेदारांच्या घरी प्रतिमा आता स्वयंपाकघरात आवराआवर करत असते. पण सुमन अजून कशी खाली आली नाही, इतका वेळ खोलीत काय करतीये हे पाहण्यासाठी ती आता सुमनच्या खोलीत येते आणि पाहते तर काय, सुमन तिथे झोपलेली असते. आता प्रतिमा तिला उठवण्याचा प्रयत्न करत असते, मात्र तिला बेशुद्धीचं औषध दिल्यामुळे सुमन मात्र एकदम गाढ झोपलेली असते. तर प्रतिमा विचार करते की ही इतकी गाढ कशी काय झोपली आहे, आणि तेवढ्यातच प्रतिमाचं लक्ष तिथे असलेल्या त्या दुधाच्या ग्लासकडे जातं. तर इकडे सायली आणि अर्जुन दोघेही विचार करत असतात की आता आपल्याला तन्वीवर सुद्धा लक्ष ठेवायला हवंय. त्यावर सायली बोलते की मी ज्या प्रियाला ओळखते ना, तिला अगदी जग फिरायची, जग पाहायची खूप उत्सुकता आहे, आणि आज अश्विन भाऊजींनी स्वतःहून इतकी मोठी टूर प्लॅन केलेली असताना तिने कॅन्सल कशी काय केली? आणि कुठल्या मैत्रिणीला भेटायला जायचंय, ही काम तर काही करत नाही, मग सारखी सारखी कुठे जात असते? त्यावर अर्जुन देखील बोलतो की हो ना, म्हणजे मालदीवची ट्रिप
कॅन्सल केली म्हणजे इतकं काय महत्त्वाचं काम असेल बरं तिचं इथे? आपल्यावर लक्ष ठेवायचं असेल का तिला? त्यावर सायली बोलते, पण लक्ष ठेवायला ती घरात कुठे असते? म्हणजे आधी जर आपण काही बोलत असू ना, ती आपल्या मागे मागे घुटमळत असायची, पण आजकाल ती घरामध्ये सुद्धा नसते. डायरेक्ट सकाळी जाते तर संध्याकाळीच येते. त्यावर अर्जुन बोलतो, हो, आणि त्या दिवशी तर ती सकाळी गेली आणि रात्री मैत्रिणीकडे पार्टीला जाते सांगून दुसऱ्या दिवशी सकाळी परत आली. हिचं नक्की काय चाललंय ना आपल्याला पाहायला हवंय. तिच्यावर लक्ष ठेवायलाच हवंय आपल्याला. आपल्याला आता एक नवीन काम मिळालंय वगैरे, त्या दोघांचं बोलणं सुरू असतं. तेवढ्यातच सायली बोलते की हो, आणि मला वाईट तर फक्त अश्विन भाऊजींचंच वाटतं. त्यावर अर्जुन बोलतो की मला कळत नाही, हे नक्की तुझं सासर आहे की माहेर आहे? तू इथे जन्माला आली आहेस. तू किती विचार करतेस माझ्या घरच्यांचा. अगदी सुमन काकूला समजावण्यापासून तर तन्वीवर लक्ष ठेवण्यापर्यंत, अश्विनची काळजी करण्यापर्यंत किती काय काय करतेस तू वगैरे. आता अर्जुन तिचं कौतुक करत असतो. तर दोघेही ठरवतात की आता नागराजवर देखील लक्ष ठेवावं लागणार आहे. सुमनने सांगितल्याप्रमाणे या नागराजचं नक्की काय चाललंय, तो कोणाला भेटतोय, या सगळ्याकडे आता ते दोघेही लक्ष ठेवणार आहेत. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली आणि अर्जुन आता दोघेही, सायलीकडे तन्वीच्या एका मैत्रिणीचा मोबाईल नंबर असल्यामुळे ती तिला फोन करून विचारते. तर ती मैत्रीण सायलीला सांगते की अगं प्रिया कशी आहे? माझं आणि तिचं 2 वर्ष झाले भेटणं आणि काही बोलणंच झालेलं नाही आहे. त्यावर सायली तिला बोलते की काय? अगं तू त्या दिवशी पार्टीला नव्हतीस का परवा? त्यावर ती मैत्रीण विचारते की पार्टी? कसली पार्टी? मी तर नव्हते कुठल्या पार्टीला. आणि आता सायली आणि अर्जुनची तर खात्रीच पटून जाते की प्रिया खोटं बोलतीये. आता घरातील सर्वांसमोर अश्विन आणि तन्वी दोघेही असताना सायली तिला विचारते की परवा रात्री तू कुठे गेली होतीस? त्यावर तन्वी खूप जास्त चिडते सायलीवर व तिला बोलते की मी तुला का सांगू मी कुठे गेली होती म्हणून? मी फक्त माझ्या नवऱ्याला उत्तरं देते, दुसरं कुणालाही उत्तरं देण्यासाठी मी बांधील नाही आहे, समजलं का तू? त्यावर अश्विन देखील विचारतो की हे सगळं काय चाललंय? तन्वी कुठे गेली होती म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुला? त्यावर आता अर्जुन मध्येच बोलतो, हो का? नाही असं असेल तर मग तू तुझ्या नवऱ्यालाच सांग ना की परवा रात्री तू मैत्रिणींसोबत पार्टीला जातेस असं सांगून तू कुठे गेली होतीस म्हणून. आता मात्र तन्वी खूप जास्त चिडून जाते आणि टेन्शनमध्ये आलेली असते, कारण तिला तिचं सत्य जे काही आहे ते आता सायली आणि अर्जुनने पकडलेलं असतं आणि अश्विन समोर देखील आणलेलं असतं. त्यामुळे आता तन्वी पुढे काय सांगते, काय खोटं बोलते हे पाहण्यासाठी पुढील एपिसोड पाहायला विसरू नका. एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.